तुम्हाला सुद्धा जर मार्केटमधला मैद्याचा ब्रेड खायचा नसेल, आवडत नसेल किंवा डाएटसाठी तुम्हाला खायचा नसेल, तर आज आपण बनवूया घरीच गव्हाच्या पिठापासून म्हणजेच होल व्हीट ब्रेड. रेसिपी अगदी सोपी आहे, थोडासा जास्त वेळ लागतो पण अगदी कमी मेहनत लागते. तर चला बघूया. इथे बघा तुम्ही मस्त असा एकदम सॉफ्टवाला ब्रेड आपला तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा अगदी घरीच ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. सो जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट तुम्हाला रेसिपीकडे नेते. इथे एक बाउल घेतलेला आहे, तर या बाउलमध्ये मी 1.5 कप दूध घेणार आहे. तर तुम्ही दूध किंवा पाणी किंवा दोन्ही दूध आणि पाणी मिक्ससुद्धा इथे वापरू शकता. इथे मी बरोबर 1.5 कप घेतलेला आहे. आपल्याला जेव्हा आपण बेकिंग करतो तेव्हा प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. सो जे मी प्रमाण सांगितलेलं आहे लक्षपूर्वक ऐका. आता इथे मी चेक करते की दुधाचं टेम्परेचर किती आहे. कोमट दूध हवं आहे आपल्याला, अगदी जास्त गरम नको आहे. आणि याच्यामध्ये 2 चमचे मी 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे. आता ब्रेड थोडासा गोड असतो, तुम्ही जास्त साखर घालू शकता, पण मी कमी गोड ब्रेड बनवते त्याच्यासाठी मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे. आणि 2.5 टीस्पून इथे मी ईस्ट घालते. हे ड्राय ईस्ट आहे, इन्स्टंट ड्राय ईस्ट इथे तुम्ही बघू शकता. तर हे ईस्ट जे आहे आपण आधीच पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये घालतो, कारण आपल्याला याला राईज करायचं आहे. तर जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कोमट किंवा अगदी गरम पाणी घेतलं तर यातले बॅक्टेरियाज किल होतात आणि ते राईज होत नाही. त्याचबरोबर साखर हे ईस्टचं खाणं आहे, त्यामुळे ईस्ट राईज व्हायला मदत होते. 15 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर जर तुम्ही बघितलं तर दूध तुम्हाला फुगलेलं दिसेल. हे जर तुम्ही पाण्यात घेतलं तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. आता जर तुमचं ईस्ट राईज झालेलं असेल तर आणि तरच तुम्हाला याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे. आता हे पीठ आपण मोजून घेतलेलं आहे बरोबर 3 कप. तुम्ही जेव्हा मैदा घेता तेव्हा बरोबर 3 कप घेऊ शकता. पीठ थोडंसं कमी वापरलं तरी चालेल, म्हणजे अगदी 2.5 किंवा 2.25 कप, कारण पीठ मग जास्त याच्यामध्ये मावत नाही. सो इथे मी थोडंसं पीठ बाजूला पण ठेवलेलं आहे. 3 कप मोजून घेतलेलं आहे, त्यातलं जितकं बसेल तितकं पीठ मी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. आणि इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ सगळ्यात शेवटी घातलेलं आहे, कारण मीठ हे ईस्टचे बॅक्टेरिया किल करतात, म्हणजे ईस्टला लवकर राईज होऊ देत नाहीत. पण इथे आधी आपण ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. सो ईस्टचं काम झालेलं आहे, त्याच्यानंतर इथे मी मीठ घातलेलं आहे. आता हे ईस्ट ॲक्टिवेटेड असल्यामुळे पीठ मळताना आपल्याला कणकीसारखं अगदी छान डो इथे बनवू शकत नाही. तुम्हाला हाताला हे पीठ 100% चिकटणारच आहे. तुम्ही हवं तर परात घेऊ शकता किंवा प्लॅटफॉर्म स्वच्छ करून प्लॅटफॉर्मवरती सुद्धा हे पीठ तुम्ही मळू शकता. याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. पीठ थोडं कमी घातलं तरी चालेल, पण एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही. आता हे पीठ बघा अशा पद्धतीने तयार आहे म्हणून. तर याच्यामध्ये जे बटर घालतात ते बटर मी आधी न घालता आत्ता घालणार आहे, कारण हे अशा पद्धतीने पीठ मळताना होतं. सो हे थोडंसं व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा आपल्याला तुपाची किंवा बटरची गरज आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे तूप वापरलेलं आहे. तुम्ही इथे तूप किंवा बटर वापरू शकता. अगदीच काही नसेल तर तुम्ही तेल हे सुद्धा इथे वापरू शकता. तर हे आपल्याला चांगलं 5 ते 6 मिनटं पुन्हा छान मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळल्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने मागच्या साईडने बंद करून आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं उबदार ठिकाणी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आता हे झाकण थोडंसं आतमध्ये बसत होतं आणि हे जे पीठ आहे ते राईज होणार आहे. सो त्याच्यासाठी मी इथे मोठं झाकण ठेवून पीठ छान असं गरम ठिकाणी म्हणजे टॉवेल वगैरे झाकून ठेवलेलं आहे. बरोबर 1 ते 1.5 तासांनी पीठ बघा तुम्ही किती छान राईज झालेलं आहे किंवा फर्मंट झालेलं आहे. तर हे असं पीठ असेल तरच आपण याचा पाव किंवा ब्रेड बनवू शकतो. तर आपल्याला हेल्दी ब्रेड बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी इथे होल व्हीट ब्रेड बनवते आहे. खूप छान, अगदी तुम्ही मार्केटचे ब्रेड आणायचं सोडून द्याल इतका चांगला हा पाव तयार होतो. आता मुठीने मी यातली एअर काढून घेतली. तर तुम्हाला काय करायचं आहे, मी ह्याच भांड्यात हे पीठ मळते, पण तुम्ही थोडंसं पसरट भांडं किंवा प्लॅटफॉर्मवरती व्यवस्थित हे जे पीठ आहे ते पुन्हा 5 ते 6 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे.
तर पीठ थोडं व्यवस्थित मळता यावं म्हणून मी इथे ताट घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कटफोल्डसारखं करत आपल्याला हे पीठ पुन्हा 5 ते 6 मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी हे ट्रान्सलुसंट डो होईपर्यंत, अगदी स्ट्रेच व्हायला पाहिजे तुमचं पीठ, तोपर्यंत तुम्हाला हे छान मळून घ्यायचं आहे. आता याला मी थोडंसं तेल लावते आणि पुन्हा 1 ते 2 मिनटं चांगलं मळून घेते. तर इथे मी अगदी स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही घरी बनवणार आहात त्या पद्धतीनं अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगते. सो व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा. आता हे पीठ तुम्ही पोळपाटावरती सुद्धा लाटू शकता. आता मी भांड्यांचा पसारा नको म्हणून मी ताटातच पसरलेला आहे अशा पद्धतीने, कारण आपल्याला याला ब्रेडचा किंवा पावाचा आकार द्यायचा आहे. सो इथे बघा मी ताटातच असं छान पसरून घेतलेलं आहे आणि जशी आपण आळूची वडी बनवतो त्या पद्धतीने अगदी घट्ट असा याचा एक रोल बनवून घ्यायचा अशा पद्धतीने. इथे बघा मस्त असं ब्रेडचा शेप याला दिलेला आहे. आता जसा टीन असेल त्या पद्धतीने याला तुम्ही शेपअप करू शकता आणि वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, अगदी थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. आणि हा टीन जो आहे हा मी छान असा ग्रीस करून घेते तेलाने, म्हणजे याला तेल लावून घेते. सगळ्या बाजूने याला व्यवस्थित तेल लावल्यानंतर आपण याच्यामध्ये पीठ ठेवणार आहोत. तर जो डो बनवलेला आहे आपण ब्रेडसाठीचा तो डो बनवून याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि व्यवस्थित सेट करायचा. तर डो कसा भरायचा, किमान हा डो अर्ध्यापर्यंतच यावा, अर्ध्यापेक्षा वर येऊ नये. जसा टीनची जेवढी हाईट आहे त्या हाईटच्या अर्ध्यापर्यंतच हे पीठ आलं पाहिजे, त्याच्यावरती येऊ द्यायचं नाही. आता हे असंच बेक करायला न ठेवता याला अगदी थोडंसं तेल लावायचं, अगदी म्हणजे अगदी नॉमिनल तेल लावायचं आणि याला चांगल्या कापडाने छान झाकून ठेवायचं साधारण 20 ते 30 मिनिटांसाठी. आणि तोपर्यंत आपल्याला आपला जो OTG किंवा जे तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर ते तुम्हाला प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर याचे दोन्ही रॉड ऑन केलेले आहेत, 180 डिग्री टेम्परेचर मी सेट केलेलं आहे आणि अगदी 5 मिनटं याला मी प्रीहीट करून घेणार आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता पीठ जे आहे किंवा ब्रेडचा डो जो आहे तो छान राईस झालेला आहे, इथे तुम्हाला दिसतच असेल. तर जेव्हा आपण ब्रेड बनवतो तर ब्रेड बेक करायला जातो तेव्हा तुम्हाला इथे थोडंसं दूध लावायचं आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर इथे एग वॉशसुद्धा लावू शकता, पण मी इथे दूध लावते. दुधाने छान ग्लेज येते आणि वरून पण छान कलर येतो. तर अशा पद्धतीने याला मी दुधाने छान मिल्क वॉश केलेलं आहे. आणि आता आपण पुन्हा याला ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनटांसाठी ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी मिडल रॅकमध्ये ठेवलेलं आहे, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी थोडंसं लोअर रॅकमध्ये ठेवलं असतं तर वरची बाजू खूप जास्त डार्क झाली नसती. आता मी हा ऑन करते. 20 मिनटं मी टाईम ठेवलेला आहे आणि माझे दोन्ही रॉड ऑन आहे, तुम्ही बघू शकता. आणि 180 डिग्री टेम्परेचर ठेवलेलं आहे. जर ओव्हन छोटा असेल तर 180 डिग्री ठेवायचं. जर ओव्हन खूप मोठा असेल आणि तुमचं ट्रे आणि रॉडमध्ये अंतर खूप जास्त येणार असेल तर 200 डिग्री सेल्सिअस तुम्हाला त्याचं टेम्परेचर ठेवायचं आहे. आता इथे मी ब्रेड काढलेला आहे. अगदी 20 मिनटामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे. याच्यावरती आपल्याला 1 तासभर ओलं कापड झाकून ठेवायचं आहे. आता 1 तासानंतर आपण याला काढून बघूयात. तर हा जो ब्रेड आहे तो अजूनही गरमच आहे, तुम्ही बघू शकता. इथे थोडा मस्त असा छान दोन्ही बाजूनी छान असा बेक झालेला आहे. आता आपण याला कट करायला घेऊया. थोडासा गरम आहे तर मी लगेच कट करते. तुम्ही थोडा जास्त वेळ देऊन कट करू शकता, म्हणजे अगदी 2 तास असंच ठेवून मग कट करू शकता. इथे तुम्ही बघू शकता जे दुकानामध्ये जे ब्रेड मिळतात त्याच्यापेक्षाही सुंदर आपला ब्रेड तयार झालेला आहे. इझिली अगदी घरामध्ये, फक्त याला थोडंसं वेळ जास्त द्यावा लागतो. अगदी स्पॉन्जी ब्रेड तयार झालेला आहे. घरी मुलांना ब्रेड ऑमलेट आवडत असतं किंवा ब्रेड सँडविच आवडत असतं किंवा टी टाईम स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही हा ब्रेड नक्की बनवू शकता. रेसिपी खूप सोपी आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि व्हिडिओ लगेचच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग बाय.